शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील जावईबुवांची गोष्ट हा पाठ घेणार आहोत. अनायासे गावात नाटक होणार होते. ते पाहायला जावईबुवांना बोलावले तर त्यांचे कौतुक केल्यासारखे होईल असा विचार करून स्वतः सासरे त्यांना निमंत्रण द्यायला गेले. गप्पा टप्पा झाल्यावर सासरे म्हणाले, जावईबुवा, आम्ही मुद्दाम आज तुम्हाला नाटकाचं निमंत्रण द्यायला आलोय. आमचं नाटक बघायला सगळ्यांनी यायचं. उद्या रात्रीच आहे. जावईबुवा म्हणाले, नाटक? कसलं नाटक? नाटक हो, आपलं पौराणिक. म्हणजे ते काय असतं? म्हणजे काय बरं का? असे म्हणून सासरे समजावून सांगू लागले. कुठली तरी एक गोष्ट घ्यायची आणि ती सगळ्यांसमोर करून दाखवायची. निरनिराळी माणसं त्यात निरनिराळी कामं करतात. फार मजा असते. या आपण पाहायला. कसली गोष्ट असते? कसलीही असते. आता उद्या किचकवध करून दाखवणार आहोत. जावईबुवा आश्चर्याने म्हणाले, बापरे, किचकवध म्हणजे ठार मारून दाखवणार किचकाला? खरं ठार मारून नाही दाखवत, आपलं नाटकातलं. मग किचकवध कसला आलाय तो? खोटा किचकवध झाला तो. जावईबुवांनी नापसंती दाखवली. आपल्याला खोट्या गोष्टी नाही बुवा आवडत. खरं खुरं पाहिजे. खरा वध दाखवणार असला तर येतो पाहायला. सासऱ्यांना वाटले की जावईबुवा थट्टाच करत आहेत, म्हणून त्यांनी आश्वासन दिले. खरा किचकवध दाखवू म्हणून कबूल केले. जावईबुवांना मजा वाटली. त्यांनीही यायचे मान्य केले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 2 बैलगाड्या वाड्यासमोर उभ्या राहिल्या. एका गाडीत बायका, एका गाडीत पुरुष. सगळ्यांची तयारी झाली. गाडीत बसता बसता जावईबुवांच्या हातातल्या जाड काठीकडे सगळ्यांचे लक्ष गेले. मेहुणा म्हणाला, हे काय भाऊजी हातात? ही काठी आहे. ते झालं हो, पण कशासाठी? तो किचकवध आहे ना, म्हणून. म्हणजे? मेहुणा घाबरला. त्या किचकाचा वध करायचा आहे ना? समजा ऐन वेळेला नाही झाला भीमाच्या हातनं तर मी आपला आहेच. एक काठी किचकाच्या टाळक्यात घालायची की खल्लास. एका टोल्यात काम होईल. तसं काही करायचं नसतं नाटकात. आपण नुसतं नाटक बघायचं असतं. वा, तिकडं मारामारी होणार आणि आपण गप्प बसायचं. भलतच. आता जावईबुवा इथंच हट्ट धरून बसतायत की काय अशी भीती सगळ्यांना वाटू लागली. शेवटी सासऱ्याने समजावून सांगितले आणि मग जावईबुवांनी नाईलाजाने काठी टाकून दिली. गाड्या निघाल्या. सगळी मंडळी मारुतीच्या देवळासमोर उभारलेल्या तात्पुरत्या थिएटरकडे गेली. थोड्या वेळाने नाटक सुरू झाले. नाटक पाहत असताना सासरे आणि मेहुणा दोघेही जावईबुवांना मध्ये घेऊन हुशारीने बसले होते. तरी पण नाटक जसजसे रंगात येऊ लागले तसे जावईबुवा एकसारखे उसळ्या मारू लागले. बल्लवाच्या पाकघरातील गमती पाहताना त्यांना भयंकर हसू आले. इतके की 2-3दा ते खो खो करून मोठ्यांदा हसले. त्यामुळे लोक त्यांच्याकडे वळून वळून बघू लागले. धर्मराजाचे शांत बोलणे ऐकून त्यांना भारी चीड आली. किचकाचे काम करणारा नटही बावचळून त्यांच्याकडे पाहायला लागला. तेव्हा जावईबुवांनी हाताचा बुद्धा करून त्याला ठोसे मारल्याचा अभिनय करून दाखवला. सासऱ्यांनी त्यांना पुन्हा खाली बसवले. पुन्हा नाटक सुरू झाले. अगदी शेवटी मात्र जावईबुवांनी कमाल केली. शेवटच्या प्रवेशात भीम आणि किचक यांचे मल्लयुद्ध होते. जोराची मारामारी होते आणि किचक मरतो तो प्रवेश सुरू झाला. तसे जावईबुवा अस्वस्थ झाले. कुस्ती सुरू झाल्यावर तर त्यांना अजिबात राहावेना. एकदा भीम किचकाच्या उरावर बसला. मग किचक भीमाच्या छातीवर बसला. झटापट सुरू झाली. जावईबुवांचा चेहरा फारच चिंताक्रांत झाला. ते सासऱ्याला म्हणाले, आता या भीमाचं कसं होईल हो? एखाद्या वेळेस किचक त्याला ठार मारील ना? सासरे त्यांना खाली बसवण्याचा प्रयत्न करत म्हणाले, तसं होत नसतं. भीमच मारणार किचकाला. तुम्ही नुसतं पहा म्हणजे झालं. काय सांगताय काय? तो बघा, भीम गेला पुन्हा खाली. आता तो कसला वर येतोय. आपण सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे. छे हो, भलतच काहीतरी. तुम्ही बसा खाली. पण जावईबुवांचे तिकडे लक्षच नव्हते. ताट उभे राहून ते भीमाला तिथूनच सूचना देऊ लागले. पण भीमाचे काही तिकडे लक्षच जाईना. मग मात्र जावईबुवांना फार राग आला. ताड दिशी उडी मारून त्यांनी स्टेजच्या दिशेने धाव घेतली. जावईबुवांच्या या वागण्याने सगळीकडे गोंधळ सुरू झाला. सरका सरका बाजूला असे ओरडून त्यांनी स्टेजवर उडी घेऊन किचकाला एक जोरात ठोसा लगावून दिला. इतक्या जोरात की किचकाने डोळे पांढरेच केले. तो मोठ्याने ओरडला, अगं आई आई, मेलो मेलो. भीम मध्ये पडू लागला. तेव्हा त्यालाही जावईबुवांनी एक गुद्दा मारला. हा प्रकार पाहिल्यावर सैरंद्रीने धूम ठोकली. भीम आणि किचक दोघेही हातात हात घालून पसार झाले. इतकेच नव्हे तर प्रेक्षकातलेही बरेच जण पळत सुटले. पोरे रडू लागली. बायका घाबरल्या. सगळीकडे नुसता गोंधळ माजला. नाटक तिथेच खल्लास झाले.
सासरे बुवांनी मोठ्या मुश्किलीने त्यांना शांत करून स्टेजवरून खाली आणले आणि गाड्या भरधाव सोडल्या. थोडा वेळ गेला. गार वारे डोक्याला लागल्यावर जावई बुवांचे डोके जरा थंड झाले. इकडे तिकडे पाहत ते सगळ्यांना उद्देशून म्हणाले, आता आमच्या गावी पण असंच नाटक करायचं. मीच भीम होईन, म्हणजे कटकट नाही. तुमच्या या किचकाला तिकडे पाठवून द्याल का? अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.